अजून तेलींचा दसऱ्याला पक्षप्रवेश झाला, त्यानंतर अशी चर्चा सुरू झाली सिंधुदुर्गात की त्यांना जिल्हा बँकेमध्ये काही अनियमितता आहे कर्ज वाटपामध्ये आणि त्या प्रकारे नोटीस आलेली म्हणून त्यांनी मला असं अजिबात वाटत नाही, कारण त्याच्यावर सविस्तर खुलासा करून त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यांनी कणकवलीमध्ये पहिली पत्रकार परिषद घेतली, पत्रकार परिषद घेऊन बँकेच्या संदर्भामध्ये कुठचाही घोटाळा नाही, कुठेही चौकशी नाही, कुठचीही नोटीस आलेली नाही हे पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवलं आणि त्याच्यानंतर ते शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये आलेले आहेत आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की त्यांना राजकीय कुठेही दीपक केसरकर साहेबांना डिस्टर्ब करायचं नाही, निलेश राणेंना डिस्टर्ब करायचं नाही। स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शिवसेनेची ताकद ही सिंधुदुर्गमध्ये वाढण्यासाठी ते शिवसेनेमध्ये आलेले आहेत। त्याच्यामुळं निलेशजी राणे, दीपकजी केसरकर यांच्या नेतृत्वाखाली ते सिंधुदुर्गामध्ये काम करतील। साहेब, आपण वारंवार म्हणता की युती होईल म्हणून, आणि त्याची सुरुवात काल रत्नागिरी नगरपालिकेच्या एका सामाजिक प्रश्नावरती लोकांचे झाले, भाजप आणि शिवसेना एकत्र येऊन पेच घेतली, ही सुरुवात म्हणायची युती झाली नाही। याच्यामध्ये मला असं वाटतं की जी काही फसवणूक केली जाते आणि काल सांगितलं गेलं की 23,000 मतं ही काहीतरी वोट चोरीची आहे, हा रत्नागिरीच्या मतदारांचा अपमान आहे। मग 2004ला पण वोट चोरी झाली का? ते पडले तेव्हा। 2009ला पण वोट चोरी झाली का? ते पडले तेव्हा। 2014ला पण वोट चोरी झाली का? ते पडले तेव्हा। आणि पुन्हा एकदा आता ते पडले तेव्हा पण वोट चोरी झाली का? मला असं वाटतं की ज्यांचा पराभव 3-3, 4-4 वेळा झालेला आहे त्यांनी आपलं पराभव लपवण्यासाठी मतदारांना दोष देऊन काय उपयोगाचं नाही। आणि आनंद आहे मला की अनेक वर्षानंतर कुठच्या तरी सामाजिक विषयावर माझ्या विरोधात का होईना पण त्यांनी काल घोषणा केली, परंतु खड्ड्याचं भरण्याचं काम व्यवस्थितरित्या सुरू आहे। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की न्याती जी कन्स्ट्रक्शन कंपनी आहे त्याच्याकडनं स्मार्ट सिटीचं काम सुरू आहे आणि आम्ही स्मार्ट सिटीच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर काही पैसे जे शिल्लक राहणार आहेत त्याच्यातले 10 कोटी रुपये रत्नागिरीच्या काँक्रिटीकरणासाठी देण्याचा निर्णय कालच मी मुंबईमध्ये घेतलेला आहे। त्याच्यामुळे अख्खं शहर काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय झालेला आहे आणि आता कदाचित पुढच्या वर्षीपासून खड्डे न पडल्यामुळे हे आंदोलन करतील, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।